शुभ सकाळ सगळ्यांना। कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा। तर नमस्कार मैत्रिणींनो। तर बघा सकाळ झालेली आहे, तर माझी सगळी कामं आटोपली। त्यानंतर बघा मी आले आहे देवघराजवळ। तर माझं आंघोळ पाणी वगैरे सगळं झालं। त्यानंतर मग सकाळी ज्ञानेशचे पप्पा असतात ना, ते फक्त देवपूजा करून जातात। तर तिथला जो काही पसारा असतो तो मी आवरून घेते नंतर। तर हे माझ्याकडे छोटंसं पितळाचं भांडं आहे। तर मी काय करते, यामध्ये जेवढं पण काही इथं राडा पडलेला असेल, म्हणजे अगरबत्तीच्या काड्या किंवा आपलं आगपेटीच्या काड्या, सगळं काही छोटं मोठं उरलेली धूप, हे सगळे याच्यामध्ये घालते। आणि यामध्ये थोड्याशा आंब्याच्या काड्या सुद्धा टाकलेल्या असतात। त्यानंतर मी धूप टाकते आणि रोज लावायसाठी आपल्याला ते काय म्हणतात त्याला, मला नाव नाही आठवते, ते थोडंसं टाकते याच्यामध्ये। सगळं मिक्स असते त्याच्यामध्ये आणि ते मी असं पेटवून देते। तर मला कसं, म्हणजे जे पण काही दिव्यामध्ये वाती निघतात किंवा काड्या निघतात ते सगळे यामध्ये टाकून मी पेटवून देते। तर हे योग्य आहे का? जर योग्य आहे का नाही तर मला कमेंटमध्ये सांगा। कारण रोज रोजचं ते फेकावं तर मला अजिबात नाही वाटत। वाती आणि ते जे काही असतं ना, तर ते आपल्याला शेवटी जाळावंच लागतात। तर मी काय करते, जेव्हा काही मला असं धूप लावायचं असतं ना, तेव्हा मी त्याच्या खालीच टाकून देते आणि मग नंतर असं पेटवून घे। तर ते 5-1 मिनिट पेटतं, मग नंतर विझून जातं आपोआपच। तर आधी बघा मी दिवा लावला, अगरबत्ती पण लावली, नाही धूप लावली, अगरबत्ती नाही लावली, धूपच लावली होती। तर ते लावल्यानंतर मला दिवा लावायचा होता, तर दिवासुद्धा लावून घेतला मी। तर आज मी तुपाचा दिवा लावलेला आहे आणि रांगोळी काढायला घेतली। तर बघा मुलगी आहे माझी छोटी, तर ती काही जागेवर रांगोळी राहूच नाही देत। ती काय करते, सगळा पसारा करत असते, इकडे तिकडे ठेवून देते। आणि आज होता सोमवार, तर मला सोमवारची चकटी सापडतच नव्हती। कारण सगळं आपण जसं ठेवलेलं असतं तसं परत मुलं ठेवत नाही, कारण सगळं उलटापालट करून ठेवतात आणि ते मग सापडतच नव्हती। म्हटलं चला जाऊ दे, ठीक आहे, जे आहे त्याच्याने मी काढून घेते। पण नंतर मग सापडलं, खालच्या बाजूला ती गेलेली होती। मग मी रांगोळी घ्यायला गेली, तर बघा रांगोळीचा डब्बाच नव्हता। रांगोळीचा डब्बा नव्हता, मग शेवटी काय केलं, पिशवी काढावी लागली मला आणि मग पिशवीतून मला रांगोळी घेऊन काढावी लागली। तर अशा पद्धतीने कधी कधी ना माझी एवढी दमछाक होते, एक गोष्ट करायला गेली का मग ते दुसरी तिसरी गोष्ट करावी लागते आणि खूप जास्त उशीर होतो। तर सुरुवातीला आधी मीच देऊन आणायची, मी सगळं करायची, पण अक्षरशः मला माहिती आहे का, 1.5 तास लागायचं सगळी देवपूजा करायला। खरंच एवढा वेळ लागतो का, की मलाच एकटीला लागतो का, मी हळूहळू करते, मलाच नाही माहिती। खरंच मैत्रिणींनो, तुम्हाला पण एवढाच वेळ लागतो का? जो कोणी, म्हणजे मैत्रिणी असो किंवा जो कोणी माझे व्हिडिओ बघत असतील ना, त्यांना मी विचारते, तुम्ही देवपूजा करता तर तुम्हाला एवढाच वेळ लागतो का? तर तरी मी नंतर फक्त एवढं आवरावर करते, रांगोळी वगैरे काढते, देवपूजा म्हणजे जेवढी मला आरती म्हणायची तेवढी। त्यानंतर पुस्तक वाचून घेते 1 अध्यायाचा आणि मग मला तरी अर्धा ते पाऊण तास लागतोच एवढं सगळी पूजा करण्यासाठी रोज। आणि हा वेळ काढायसाठी मी एवढी धडपडत असते, पटपट पटपट माझी कामं आवरून पटपट हे सगळं आवरलं का मग एकदाचे आपण मोकळे होतो आणि मग कामं पण करायला एकदम पॉझिटिव्ह वाटतं। जेव्हा केव्हा मला असं वाटतं ना, की मला निगेटिव्ह थिंकिंग येत आहे, तर मी लगेच इथं देवाच्या समोर सोप्यावर जाऊन बसते, देवघराकडे बघते आणि देवाला म्हणते, देवा असं का बरं मला विचार येत आहे। तर मला जर कधी चित्त नसं लागल ना, तर तुम्ही सोपा बघू शकता, इथं समोरच सोपा आहे। तर तिथंच सोप्याजवळ मी जाऊन बसते सोप्यावरती। म्हणजे मला कसं आहे ना, जे काही टेन्शन आलेलं असतं, जे काही मला म्हणजे त्रास होतो असतो काही काही गोष्टीचा, तर मला लगेच निघून जातं, एकदम पॉझिटिव्ह वाटायला लागतं। आणि बघा इथं मी आता स्वामी स्तवन वाचून घेते आणि त्यानंतर जपसुद्धा करून घेते। जप केल्यानंतर मला अध्याय वाचायचा असतो, तर मी अध्याय फोन बघून वाचते, म्हणून मग तुम्हाला काही व्हिडिओ तसं दाखवता नाही आला। त्यानंतर माझ्या आरत्या असतात 2-4 आरत्या, तर त्या आरत्या म्हणून घेते। तर बघा अशा पद्धतीने मी अशी छोटीशी माझी घरच्या घरी पॉझिटिव्ह राहण्यासाठी अशी पूजा करत असते घरच्या घरी। आधी मी एवढं करत नव्हते, पण कसं आहे, आपण काही गोष्टीतून बाहेर निघालं पाहिजे, आपल्याला स्वतःचा आत्मविश्वास वाढला पाहिजे। मैत्रिणींनो, नक्कीच तुम्ही पण असंच ट्राय करून बघा। जर तुम्हाला
थोडंसं चित्त नसेल लागत ना, तर नक्कीच देवपूजेमध्ये तुमचं मन रमवा, तिकडं ध्यान करा, म्हणजे तुम्हाला विरंगुळाही होईल आणि तुमचं मनही शांत होईल. तर देवपूजा वगैरे झाली आणि जे काही थोडे भांडे होते ते घासून घेतले आणि मग आता जेवायला घेतले. आणि जेवायसाठी मी आज बनवली होती मटकी. तर मटकीमध्ये मी आज दाण्याचं कुट्टा घालून केले. तर माझ्या बाळांना आज खूप जास्त मटकी आवडली होती. आल्याच त्यांनी मला सांगितलं, मम्मी आज खूप छान मस्त मटकी बनवली होती, अशीच मटकी बनवत जा म्हणून. तर बघा आता मी इथं घेतलेले आहे पापड. तर पापड भाजायचा सुद्धा मी व्लॉग बनवला आहे. तर आम्ही गच्चीवरती जाळ, तर मी काय घेतलं तुम्हाला दाखवलंच. तर माझी खूप फेवरेट आहे मटकीची उसळ. तर माझ्या दोघा मुलांना पण खूप आवडते. मग मी आठवड्यातून एकदा तरी बनवतेच, पण या आठवड्यात 2दा झाली आहे, कारण मी जास्तची भिजू घातली होती. बाजार नव्हता इथं पंढरपूरला, आम्ही जिथं बाजाराला जातो तिथं या रविवारी यात्रा होती, मग त्यामुळे काही होणार नव्हतं बाजार. तर मग म्हणून मी एक्स्ट्राची मटकी भिजू घातली होती. उद्या किंवा परवा जाऊन येऊ आम्ही मोठ्या देवीकडे, तर तिथं बाजार करून येऊ थोडंफार. तर चला पटकन जेवण करून घेते. आणि आता वाजले आहे 11. तर 10:30 ते 11 माझा हा जेवणाचाच टाइम आहे. तो जेवण केल्यानंतर थोडंफार काम आहे ते करते, त्याच्यानंतर परत मुलांना घ्यायला जायचंय. मग कधी उशिरा पण येते, असं होतं कधी काही काम असलं, काही मुलांना यायला उशीर झाला तर चला पटकन जेवण करून घेते. चला तुम्ही पण या. तर बघा एवढं स्वस्तात कोण देतं, एवढे स्वस्तात कपडा कोण देतं बघा. तर हे जेव्हा बाजारात गेले होते ना, तेव्हा ज्ञानेशसाठी यांनी मस्त असे छान छान शर्ट आणले होते. हा घातलाय, थोडा खराब केला त्याने. तर हे आणून 1 आठवडा झालाय, पण मला काही वेळ मिळत नव्हता शिलाई मारण्यासाठी. तर बघा हे अशी शिलाई आहे, त्याला स्वस्तात आणले, पण थोडी शिलाई लागणार आहे. मग ठीक आहे, मध्ये त्यांनी 2-2 शिलाई मारलेत बघा, पण परत त्याला मारावं लागल. तर हे बघा, हे पण एक पॅन्ट आहे, ही एक पॅन्ट आहे, ही पण एक पॅन्ट आहे. तर हे सगळं जे आहे ना 25-25 ला आणलं होतं. तर मला असं वाटलं जुनं आणलं का काय, पण नवीनच होतं. मी असं वास घेऊन बघितलं ना, तर नवीन कपड्याचा जसा वास येतो ना तसाच होता. म्हणून म्हटलं ठीक आहे. नाही तर मी आणल्यास त्यांना विचारलं छान आहे, पण कितीला आणल्यावर म्हटल्यावर 25 रुपयाला एक असं मिळालं. तर मग मला वाटलं की जुनं आहे का काय, पण मग बघितल्यानंतर कळालं की ते नवीनच आहे. पण कसं मिळालं ते काही कळालं नाही काय होतं. तर पण चला ठीक आहे, चला पटकन शिलाई टाकून घेते. हे बघा, मुलांना आहे ना असे कपडे लागतातच परत परत घालायला, कारण पटपट मोठे होतात. 6 महिन्यापर्यंत त्यांचे रोजचे घालायचे कपडे ना नवीन घ्यावे लागतात. खूप म्हणजे घाण पण करतात, आणि परत घाण तर करतातच, आणि म्हणजे पटकन वाढ पण होते मुलांची. तर ते लवकरच म्हणजे आखूड व्हायला लागतात. मग ते पटपट म्हणजे 6 महिन्यातच आपल्याला चेंज करावे लागतात. म्हणजे जास्त महाग पण घेऊन काही उपयोग नाही. तर माझ्यासोबत नेहमीच होतं असं, खालचा दोरच येत नाही. हे बघ, आता या बाजूने सुद्धा मारलंय, दोन्ही बाजूने, इकडने पण मारलंय. आता आपल्याला या बाजूने शोल्डर वरती मारायचंय. इथं सुद्धा मारायचंय, शोल्डर वरती मारून झालंय. त्यानंतर बघा हा जो बाहीचा पोर्शन आहे यावरती मारायचंय, कारण याच्यावरती फक्त इंटरलॉक आहे, तर ते कधी पण निघू शकतं. तर आपण इथं आता एक शिलाई मारून घेते मी. आणि पांढराच दोरा आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, कारण हे सुद्धा पांढरच आहे. तर बघा आपल्याला ह्या शोल्डर वरती म्हणजे बाही जी असते ना, त्या बाहीच्या याच्यावरती मारायचंय. समोरून काहीच नाही दिसत आहे. त्यानंतर इकडनं सुद्धा आपल्याला तसंच मारून घ्यायचंय. त्यानंतर इथं खाली सुद्धा मारून घ्यायची.
हे बघा, पूर्णपणे मी शिलाई मारून घेतलेली आहे. तर तुम्ही किती घेणार याचे? तर याचे तुम्ही म्हणजे माझ्या मते पहिले तरी 5 रुपये घ्यायचे, पण आता मला असं वाटतं की 10 रुपये घ्यायला पाहिजे शिलाई मारायचे. कारण सगळ्या ठिकाणी आपण शिलाई मारलेली आहे आणि शिलाई मारताना सुद्धा आपण थोडी बारीक शिलाई मारली, जाड शिलाई मारली तर ती लवकर निघते आणि अशी शिलाई मारली की वाटणार पण नाही की आपण शिलाई मारली आहे. म्हणून मला असं वाटतं की 10 रुपये तरी घ्यायलाच पाहिजे एका कपड्याचे. हे बघा, झालंय शिलाई मारून. भोपळ्याचे पराठे आणि यामध्ये मी टाकले हे 2 कांदे, 2 टोमॅटो आणि अर्धा भोपळा. तर आणि मसाल्यामध्ये लसूण, मिरची आणि धने वाटून घेतले, ते याच्यात मिक्स केले. आता पीठ टाकून मळून घेते, छान मस्त लागतात, नक्की बनवून बघा. त्याला मीठ लागणार आहे आणि हळद सोबतच हे बघा मी कणिक टाकलेली याच्यामध्ये आणि थोडंसं बेसन पीठ घालते, म्हणजे चविष्ट लागतील एकदम छान खायला. थोडं पीठ घालायचं, जास्त नाही घालायचं, खूप मस्त लागतात. बघा ज्वारीचं पीठ घालते थोडंसं. ज्वारी दळायला टाकली होती, त्यातच राहिला डबा, लवकर लक्षात आलं आता, नाहीतर मग खराब झालं असतं. बघा एवढंच टाकायचं आपल्याला आणि चवीनुसार मीठ घालते. तर मी आहे ना काळं मीठ असं नेहमी वापरत नाही, पिंक सॉल्ट कधी आपलं पांढरं पण वापरते, कधी हे वापरते. याचं कारण म्हणजे याच्यामध्ये आयोडीन नसतं आणि लहान मुलांना आयोडीन पाहिजे असतं शरीरामध्ये. तर माझे कशी दोघी मुलं छोटे, तर मग मी दोघं मीठ वापरते, एकदम तेच नाही वापरत. आता बघा हळद घालते, हळद चांगली घालायची, जास्त म्हणजे चांगली म्हणजे जास्त घालायची. आज कोथिंबीर नव्हती ना, नाहीतर मग मस्त असे ग्रीन आले असते, पण आज कोथिंबीर नाही म्हणून मग थोडीशी हळद जास्त घालते, मग त्यांना छान कलर येईन, येलो कलर. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. तर आपल्याला हा घट्ट गोळा नाही बनवायचा, एकदम पातळ गोळा बनवायचा आहे. तर बघा आता हे भिजवून घेते मी आणि आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचंय. तर यामध्ये पाणी ना एकदम जास्त घालायचं, म्हणजे कसं आपल्याला याच आहे ना धपाटा थापता आला पाहिजे कपड्यावरती. तुम्ही थालीपीठ खाल्लं असेल किंवा बघितली असेल थालीपीठची रेसिपी, तर त्या पद्धतीने आपल्याला हे भिजवून घ्यायचंय. बघा असं भिजवायचं आपल्याला, एकदम मस्त असं की आपल्याला एकदम सॉफ्ट झालं पाहिजे. आणि हे मस्त भाजल्यावरती ना खूप छान लागतं, म्हणजे असे सॉफ्ट होता खूप आणि चवीला एकदम भन्नाट लागतं. कारण याच्यामध्ये कांदा, टोमॅटोने त्याची टेस्ट एकदम भारी होते, खूप मस्त लागते. आणि जर तुम्हाला आवडत असेल ना तर याच्यामध्ये शेजवान चटणी टाकायची मसाल्याऐवजी, इतका भारी टेस्ट बनते ना, खूप मस्त लागते. तर नक्की ते पण तुम्ही ट्राय करून बघा आणि अशा पद्धतीने पण करा. तर चला हे आता आपण भिजवून झालंय, तर हे मी ठेवून देते. थोड्या वेळाने जेव्हा मुलं येतील ना तेव्हा मग स्वयंपाक करते, तेव्हा तुम्हाला दाखवते की कसं बनवलं ते. आणि आपल्याला थोडंसं रवण घ्यायचंय असं आणि यावरती घालायचं, पाण्याचा हात घ्यायचा परत. कपड्यावरती पण तुम्ही थापू शकता आणि असं सुद्धा थापू शकता, पण कपड्यावरचं मला एवढं आवडत नाही, तर मी असंच करून घेते. म्हणजे कसं छान ते चिपकतं, पण आपल्याला पाहिजे तेवढं पतलं पण करता येतं. तर बघा अशा पद्धतीने. आणि लोखंडी तव्यावर करण्याचं कारण म्हणजे खूप जास्त क्रिस्पी होतं आणि त्याला चवच वेगळी येते. तुम्ही करून बघा एकदा ट्राय. आपण जे म्हणजे कोटिंगच्या तव्यावरती करतो ना त्याची चव वेगळी आणि या लोखंडाच्या तव्यावरती आपण करतो ना त्याची चव वेगळी. तर 1-2 मिनिट म्हणजे अर्धा मिनिटासाठी हे झाकण ठेवायचं. गॅस तुम्ही तुमच्या याच्यानुसार करू शकता, कारण माझा गॅस फुल ठेवला तरी तो कमीच चालतो मीडियम मध्ये. तर आता मी गॅस फुलच ठेवलाय माझ्या याचा. बघा मस्त खरपूस भाजण्यात आलंय. आता थोडं गॅस कमी करते, अजून थोडं मस्त तेल लावायचं आणि याच्याने ना फार कमी तेल लागलं जातं. मग टाकून बघा. आता हे पहिला आहे ना तर तो थोडं चिपकणार आहे त्याला, नंतर मग काय नाही चिपकत. बघा अशा पद्धतीने त्याला आहे ना मस्त असा खरपूस पण येतो. हे थोडं जास्त हे झालं चिपकलं, कारण हे पहिलं होतं ना म्हणून. नंतर एकदम छान होतं. आता गॅस मोठा करून देते मी. आता परत आपल्याला अर्धा मिनिटासाठी राहू द्यायचंय. बघा आता हे छान झालंय. बघा दोन्ही बाजूने एकदम छान असं मस्त भाजलं गेलंय. तर असं गरमागरम मस्त, तर असं गरमागरम
भोपळ्याचे पराठे आणि सॉस, तर याच्यासोबत शेजवान चटणी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर तयार आहे. कुणाकुणाला आवडतं खायला नक्की या. तर बघा आणि नक्की करून बघा. रेसिपी खूप छान आणि टेस्टी बनते. तर चला पटपट बनवून घेते, जेवणाला देते मुलांना. तर इथंच व्लॉग मी एंड करते. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.